अध्यात्मप्रेमी, भागवत भक्तिप्रेमी सुहृदजन, भागवत पुराण निरूपण यातल्या एका टप्प्यावर आपण आहोत. आणि तो टप्पा म्हणजे आज आपल्या निरूपणामध्ये एकंदर जे 11 स्कंध आहेत, 11 विभाग आहेत, त्यातला जो 8वा स्कंध आहे तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. या स्कंधाच्या अखेरी जलप्रलय येतो आणि आपल्याकडे जो मराठीत एक वाक्प्रचार आहे मनूचा मासा म्हणून, तो मनू नाही आहे पण मनूचा अर्थ काय तो सांगतो. तर मत्स्यावतार भगवंताचा पहिला अवतार तो याच खंडाच्या अखेरी येतो. पण त्या मत्स्यावताराकडे जाण्याच्या पूर्वी त्याच्या नंतरचा जो वामनावतार आहे, त्या वामनावतारात बलिराजाच्या बाबतीत काय काय घडलं हा विषय आपला चाललेला आहे. बलिराजाला नाही म्हटलं तरी एक प्रकारे आपण जगात सगळ्यात मोठे दानशूर आहोत याचा एक अहंकार होता. अहंकार ही गोष्ट परमार्थात चालत नाही. सात्विक माणसाला सुद्धा अहंकार स्पर्श करू शकतो. ते काही चूक नाहीये, निसर्गाचा तो परिणाम आहे, देहधारी व्यक्तीचा तो परिणाम आहे. पण अहंकार नसलाच पाहिजे असं परमार्थ क्षेत्रामध्ये पक्क ठरलं. म्हणून तर नामदेव महाराज भगवंताकडे पसायला मागताना माझ्या विष्णुदासा अहंकाराचा वारा न लागो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी असं म्हणतात. त्याला काही उत्तर नाही, पर्याय नाही. अहंकार कुठल्याही स्वरूपात मीपणा हा अध्यात्मात आला तर अध्यात्मात अडचण आली. बलिराजाचं तेच झालं. खरं तर त्याचं काही चुकत नव्हतं. तो प्रल्हादाचा नातू होता, पराक्रमी होता. कश्यपांचा कश्यप ऋषींच्या पासून जी दुसरी कश्यपांची जी दुसरी पत्नी दिती, त्या वंशामध्ये जे दैत्य होते त्या दैत्यांपैकी होता. म्हणजे कश्यप कुळातला होता. चूक काही नव्हती, पण एक दोष होता आणि तो म्हणजे अहंकार. त्यानं काय काय घडलं बघा. आपण असं बघितलं की वामनावतार म्हणजे बटू मुलगा हा भृगुकच्छ म्हणजे भडोच्च गुजरातमधलं, या ठिकाणी जो काही बलिराजाने यज्ञ चालवला होता त्या प्रसंगी गेला. हा बटू अत्यंत तेजस्वी, त्याला पाहूनच मिळेल दानधर्म करण्याची उर्मी ही बलिराजाच्या मनात निर्माण झाली. हे सगळं आपण बघितलं. अनेक गोष्टी देव म्हटलं त्या नको म्हटल्या गेल्या आणि शेवटी एवढंच तो म्हणाला की माझी बाळ पावलं जेवढी आहेत एवढी 3 पावलं जमीन मला दे. कशासाठी दे तर माझी 3 पावलं म्हणजे 1.5-2 फूट एवढ्या जमिनीवर उभा राहून मी तपश्चर्या करू शकेन. तेव्हा बलिराजा त्याला म्हणाला की अरे तू दिसतोस पोर वयाचा आणि तुझी बुद्धी सुद्धा पोर वयाचीच आहे. अरे मागायचं मागून भूमी मागितलीस, पण अशी भूमी मागून घे की जी उपजाऊ असेल, कसदार असेल, शेत जमीन असेल, ज्याच्यातून तुझा उदरनिर्वाह होऊ शकेल असं मागून घे ना. आणि जमीनच मागायची तर 3 पावलं जमीन, त्याला काय अर्थ आहे का? तेव्हा बलिराजाला वामन अवतारातला वामन म्हणजे विष्णूच म्हणाला अरे तू तर मेघराजासारखा उदार आहेस, पण माझी चोच चकोराची आहे. चकोराची किंवा चातकाची पक्षी आहे. चकोराची किंवा चातकाची चोच केवढी असणार? 2 थेंब. मग मेघराजापासून जलभंडार आहे, पण सगळेजण काय करायचं?
मला पुरणारं माझ्या चोची पुरतं पाणी पुरेल, असंही त्यानं सांगितलं. नम्रता आहे त्याच्यामध्ये. पण ते सगळं बळीराजाने ऐकून घेतलं आणि बळीराजा म्हणाला, ठीक आहे, तुला 3 पावलं जमीन पाहिजे ना, मग तथास्तु. आपली पत्नी विंध्यावली, तिला त्यानं सांगितलं की जलकुंभ, आपण झारी म्हणतो तशी घेऊन ये, हातावर पाणी घेऊन उदक सोडायचं, एका विशिष्ट इच्छा व्यक्त करून, ते दान झालं, समंत्र झालं. यासाठी त्यांना आणायला सांगितलं. पण मधल्या कालखंडामध्ये हा वामन अवतारातला विष्णू, त्याचं तेजस्वी रूप, त्याचं मधुर भाषण, त्याचं एकंदर व्यक्तिमत्व हे बघून शुक्राचार्यांना संशय आला. आणि शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानानं हा बटू कोण आहे हे ओळखायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अमृत मंथनाच्या वेळा मोहिनीचं रूप घेणारा आणि आता सुद्धा बळीराजाला फसवायला आलेला हा श्री विष्णूच आहे. बळीराजा तर आपला शिष्य आहे आणि शिष्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून शुक्राचार्य म्हणाले, अरे तू म्हणतोयस भूमिदान देतो म्हणून, पण तुझ्या या होकाराचं रूपांतर नकारात कर. तू भूमिदान देतो म्हटलेस ना, तथास्तु, होकार, त्याचं रूपांतर नकारात कर. आता विचित्र आहे, तुम्ही काही चांगलं करतोय त्याला नकार, पण तुझ्या होकाराचं रूपांतर नकारात कर, कारण तुझ्या एका होकारामुळं दैत्य कुळावर संकट येणार आहे, तुझं स्थान जाणार आहे, ऐश्वर्य जाणार आहे, संपत्ती जाणार आहे, तेज जाणार आहे, एका तुझ्या गोष्टीमुळं. कारण तुझा हा जो होकार आहे त्याचं रूपांतर नकारात कर. हे ऐकल्यावर बळीराजाला काही पटेना आणि बळीराजा म्हणायला लागला, काय कर्म करायला मला तुम्ही सांगताय? चांगलं मी दान करतोय तर दान करू नको म्हणताय. तेव्हा शुक्राचार्य, भागवतातले शुक्राचार्य म्हणतात, अरे कर्म आणि अकर्म, कर्म आणि विकर्म ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. कुठलं कर्म कुठल्या काळामध्ये करावं हे ठरवणं अत्यंत कठीण आहे. इथं बघा, भागवतावर भगवद्गीतेचा परिणाम आहे. कारण भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे म्हटलंय, गहना कर्मणो गतीही. कर्माची गती, स्थिती, प्रगती, अधोगती ही कठीण आहे. कर्म काय करायचं हे सांगणं कठीण आहे. आणि लोकमान्य टिळकांनी जो गीता रहस्य ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये एक प्रकरणच लिहिलंय, कर्म कसं करावं, कर्म चिकित्सा. तर शुक्राचार्यांना बळीराजा म्हणतोय, अहो काय सांगता, काय कर्माच्या ठिकाणी अकर्म, दुष्कर्म, विपरीत कर्म करायला सांगताय, हे काही मला पटत नाही. तेव्हा भागवतातले शुक्राचार्य जो उपदेश करतायत तो केवढा वेगळा आहे बघा. मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण जे भागवत शिकतोय, आपण भागवतचे अभ्यासक आहोत, ते भक्ती सांगण्यासाठी आहे नक्की, पण ती भक्ती भगवद्गीतानुसारी आहे. जसं अलीकडे मला 3 शब्द जाणवतात की तुम्ही जे निरूपण करतोय त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याचबरोबर नीती आहे आणि त्याचबरोबर शक्ती आहे. यापुढे आपण असं म्हटलं तर चालेल की गीताधर मंडळामध्ये आपण जो भागवत निरूपण करतोय ती भागवतातली भक्ती बघतोय, भागवतातली नीती बघतोय आणि भागवतातली शक्ती बघतोय. याचं उदाहरण बघा, बळीराजा जेव्हा गुरुला शिकवायला लागला की अहो कर्म कसं करायचं तुम्ही नीट लक्षात न घेता मला सांगताय, कर्माच्या ठिकाणी अकर्म सांगताय, तेव्हा शुक्राचार्यांच्या तोंडी व्यासाने जो श्लोक घातलाय तो आजही तुम्हाला मला नीती शिकवणार आहे. भक्ती आंधळी असली, शक्ती शून्य असली, खड्ड्यात घालणारी असली तर ती भक्ती करायची का? नाही करायची.
हे नीतीचं वर्णन, नीतीचं शिक्षण भागवतकार इथं आपल्याला देत आहे. आणि चक्क त्यासाठी एक श्लोक आहे. श्लोक असा आहे, वृत्त्यर्थे प्राण संकटे स्वरक्षणार्थे स्व अस्तित्वार्थे हिंसायां नानृतं स्यात् जुगुप्सितम. जुगुप्सितम हा शेवटचा शब्द आहे. जुगुप्सा, जुगुप्सा म्हणजे किळसवाणं, बिभत्सरस असा नाही आहे. न काय बरं, हिंसा आणि अमृत. हिंसा सुद्धा त्याज्य नाही आहे आणि खोटं बोलणं सुद्धा त्याज्य नाही आहे. न जुगुप्सितम, किळसवाणं नाही, ही नीती आहे. आपल्या मनात प्रश्न आहे, काय सांगताय, खोटं बोलणं चांगलं, हिंसा करणं चांगलं, कसं असेल? पण वरचा चरण आहे बघा, वृत्त्यर्थे म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे वृत्ती ही नष्ट होत असेल तर आपण जगायचंय ना, का आत्महत्या करायची आहे? तर आत्महत्या केली तर पुन्हा पाप आहे. मग जगायचं म्हटल्यानंतर काहीतरी वृत्ती, जगायचं साधन पाहिजे की नको, ते जर कोणी काढून घेत असेल, वृत्त्यर्थे आपली वृत्ती म्हणजे जीवन वृत्ती म्हणजे निर्वाहाचं साधन नष्ट होत असेल तर न जुगुप्सा, हिंसा आणि अमृत. आणखी काय बरं, वृत्त्यर्थे प्राण संकटे, तुमचा स्वतःचाच प्राण जायची पाळी आली, जगणंच मुश्किल झालं, तर मग कसलं कर्म आणि कसलं अकर्म. वृत्ती संकटात, प्राण संकटात, स्वरक्षणार्थे स्वतःचं रक्षण करायची वेळ आणि स्व अस्तित्वार्थे स्वतःचं अस्तित्व राखण्याची वेळ. थोडक्यात आत्मानं सततम रक्षेत. रक्षेत म्हणजे राखलं पाहिजे सतत. आत्मानं म्हणजे स्वतःला. आता याला अपवाद आहे, जे क्रांतिकारक असतील तर क्रांतिकारक स्वतःला राखणार नाही, देशासाठी स्वतःला भंडाऱ्यासारखं उधळून देतील. आपणही सत्कर्मासाठी ते केलं पाहिजे. पण ज्याने इंग्लिशमध्ये नॉर्मल म्हणतात, नेहमीची स्थिती आहे, संकटाची नाही, नेहमीची स्थिती आहे. का बलिराजा काय स्वतः संकटात आहे का? नेहमीची स्थिती आहे ना. मग त्या नेहमीच्या स्थितीमध्ये स्वतःचं रक्षण करणं चूक नाही. म्हणूनच बघा, आत्महत्या हे पाप आहे. गुन्हा तर आहेच आहे कायद्याच्या भाषेत, पण आत्महत्येला पाप का म्हटलं? तर भूतमात्रामध्ये भगवंत आहे, मी भूतमात्र आहे म्हणजे माझ्यातही भगवंत आहे. मी मला नष्ट करतो म्हणजे मी भगवंताला नष्ट करतो. मग भगवंताला नष्ट करायचा मला अधिकार काय? वृत्त्यर्थे प्राण संकटे स्व अस्तित्वार्थे हिंसया नानृतं न जुगुप्सताम्. गरज पडली तर हिंसाही करावी लागेल. नेहमीच उदाहरण सांगतो, खाटकानं बकरीच्या मानेवर सुरी चालवणं ही हिंसा आहे. आणि शस्त्रक्रिया करणारा जो वैद्य असतो तोही सुरी चालवतो, तोही रक्तपात घडवतो, तोही तुमच्या प्रसंगी शरीरातला भाग अगदी शिबिराजानं कापला तसाही कापू शकतो. पण वैद्यकाची सुरी ही खाटकाची सुरी नव्हे. हिंसा कधी, खरं बोलणं खोटं बोलणं कधी, हे समजून घेतलं पाहिजे. आपण मंडळातर्फे गीतारस प्रबोध नावाचा एक वर्ग चालवतो आणि अलीकडे उपनिषद प्रबोध पण चालवतो. त्या गीतारस प्रबोधामध्ये लोकमान्य स्वतः सांगतात की अहिंसेला सुद्धा अपवाद आहे. खोटं बोलणं खरं बोलणं याला सुद्धा अपवाद आहे. आणि ते उदाहरण देतात, एखादा दुष्ट माणूस हातामध्ये मशाल घेऊन माझं घर जाळायला आला तर मी त्याचं स्वागत करायचं का त्याला प्रतिकार करायचा? स्वागत करणं म्हणजे अहिंसा, प्रतिकार करणं म्हणजे हिंसा.
मी काय करायचं? दुसरं उदाहरण देतात, रामावनामध्ये एखादी स्त्री भटकती आहे आणि तिच्यामध्ये दरोडेखोर लागले. ती स्त्री अमुक दिशेने गेली मला माहिती आहे, आणि दरोडेखोर मला विचारतात ती स्त्री कुठल्या रस्त्याने गेली. तर जर ती पूर्वेकडे गेली असेल तर खरं बोलणं ते पूर्वेकडे म्हणायला पाहिजे, पण मी तिच्या रक्षणासाठी पश्चिमेकडे सांगितलं पाहिजे. दरोडेखोरांना अमृतम न चिकित्सता, असं सगळं शुक्राचार्य बलिराजाला सांगतायत. हे जाता जाता तुम्हाला मला सुद्धा भक्तीबरोबर नीतीचं शिक्षण दिलंय असं लक्षामध्ये येईल. पण माणसाला एकदा कसलाही कैफ चढला, कैफ, की त्याचे डोळे आंधळे होतात. बलिराजाचा तेच. तो गुरुला सांगायला लागला, अहो की सत्य असत्य, कर्म अकर्म ही चर्चा जाऊ दे, पण मी मनाशी पक्क ठरवलंय की माझा आदर्श शिबिराजा आहे, माझा आदर्श दधीची आहे. मग दधीची ज्याप्रमाणे वज्रासाठी आपला देह दिला, शिबिराजानं ज्याप्रमाणे त्या कपोताचं रक्षण करताना शशाण्याची भूक भागली म्हणून आपल्या मांडीचं मांस दिलं, तसं मी करणार. शिबिराजाने कर्माकर्माचा विचार केला का? दान करताना नाही. दधीचीने केला का? त्यालाही माहिती होतं की वृत्त्यर्थे स्व अस्तित्वार्थे हे काही शिबीला माहिती नव्हतं. दधीचीला माहिती नव्हतं, होतं ना, तरी त्याने कसं केलं? मग त्यांनी जसं केलं तसं मी करणार. आणि शुक्राचार्य म्हणाले होते, अरे हा जो तुम्ही आलाय ना, हा विष्णू आहे, कपटी आहे, मायावी आहे, त्याला तरी दान करू नको. तेव्हा हा म्हणतोय मला कपटी विष्णू माहिती आहे, पण बघा एवढा कपटी विष्णू हीन दीन होऊन माझ्याकडे याचना करायला आला असेल तर मी केवढा मोठा झालो. अहंकार, दान मागायला विष्णू आला. अहंकार काही चूक नाही, आपल्याला होऊ शकेल. कोणाला दान मागायला? विष्णू. मी कोणाला दान देतोय? विष्णूला. अरे पण त्याच्यात तुझी आत्महत्या होणार आहे, ती विसरतोस ना तू. शब्द बघा, गुरुला तो सांगतोय दीन दीन होऊन वामनावतार घेऊन बटू लहान मुलगा होऊन विष्णू माझ्या दाराशी आला असेल तर याहून भाग्य कोणतं? तेव्हा शुक्राचार्य संतापले आणि म्हणाले, तू दान धर्म करून पुण्य मिळवणार आहेस, पण पुण्य मिळवताना तू पापाची राशी निर्माण करतेस. पहिलं पाप कुठलं? गुरुवाज्ञेचा भंग. मी तुझा गुरु आहे, मी तुला काय आज्ञा देतोय दान धर्म करू नको म्हणून, तू काय म्हणतोयस? नाही नाही, विष्णू माझ्या दाराशी आला ना, एवढा मोठा मी दान करणारच. गुरुवाज्ञेचा भंग करतोयस. दुसरं, तो अहंकाराचा बळी होतोयस, पाप आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यापेक्षा म्हणजे हे पाप करण्यापेक्षा वचनभंग परवडला. पुढे शब्द येणार आहे, वचनभंग केल्यानं नरक सुद्धा मिळू शकेल, तोही परवडला. पण तू तुझ्या संपूर्ण समाजाचं नुकसान करू नको. एकदा विष्णूला तू होय म्हटलंस, 3 पावलं जमीन की तुझं सगळं गेलं. मग गुरुवाज्ञेचं पातक, आता म्हटल्याप्रमाणे अहंकाराचं पातक, याच्या पुढे वचनभंगाचं पातक परवडलं, पण तू काही दान करू नकोस असं सांगितलं तर, पण तो काही ऐकायला तयार नाही. आता या ठिकाणी गेल्या कृतीने मी जे बोललो त्याचा उल्लेख पुन्हा करतो. मागे मी सांगितलं की इथं जी कथा नाही ती कथा घुसडली गेली, प्रक्षिप्त. की ती जी झारी होती, ज्या झारीतून पाणी खाली येणार होतं, त्या झारीच्या त्या वक्र अशा आकारामध्ये तोंडामध्ये शुक्राचार्य जाऊन बसले, झारीतून पाणी खाली पडू नये म्हणून. मग बलिराजाच्या ते लक्षात आलं. मग त्याने काटकी घेतली आणि त्या झारीमध्ये ती टोचली, शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली, ते एकाक्ष झाले, झारीतून बाहेर आले, झारी मोकळी झाली आणि दानधर्म झाला. त्यातलं एकही अक्षर या ठिकाणी नाही. भागवतामध्ये कथा कशा घुसडल्या गेल्या
याची खूण कथाही घुसटल्या गेल्या आहेत. आणि भागवत हे इसवी सन पूर्व 1000, आता जवळजवळ 2000 होत आले. 12व्या-13व्या शतकात भागवत कळसाला पोचलं. त्यावेळेपर्यंत 3000 आणि 300 अशा वर्षामध्ये कुणी कुणी काय काय पदरचं त्या तिखट मीठ लावलंय काही कळायला हरकत नाही. आणि या सगळ्यात मोठा दोष नंतर दशमस्कंधात रासपंचक येणार आहे. रासक्रीडा तिथं घडलेला आहे, ज्याच्यामुळं आपला भगवान श्रीकृष्ण इतरांच्या दृष्टीनं बदनाम झालेला आहे. ते तसं आहे का? काय प्रक्षिप्त आणि काय खरं आहे हे आपण भागवत निरूपणात बघणार आहोत. पण आता एक मनात लक्षात ठेवा की भागवत जरी पवित्र ग्रंथ असला, भगवद्गीतेसारखा असला, तरी गोष्टी असल्यामुळं गीतेमध्ये प्रक्षिप्त करणं कठीण आहे. सांख्य योगात काय करणार? कठीण आहे. पण कथा जेव्हा सुरू होतात, गोष्टी सुरू होतात, तर काही पदरचं घालता येतं ना. लक्षात तुमच्या आलं. पण घडलं असं की बलिराजा अहंकाराचा बळीच होता. मी महादानी आहे यानं तो अक्षरशः हुरळून गेला होता. आणि हुरळून गेल्या अवस्थेमध्ये त्यानं आपल्या पत्नीला सांगून हातामध्ये ते महाजल घेतलं, मंत्र म्हटला आणि 3 पावलं जमीन देतो असं सांगितलं. आता 3 पावलापैकी 2 पावलं हीच झालेली आहे. पहिल्या पावलामध्ये सगळी पृथ्वी आणि पृथ्वीवरचे सगळे प्राणी हे धुवून टाकले. दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग आणि सत्यलोक, सूर्यलोक तो धुवून टाकला. आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारलं. पण त्याला जेव्हा त्रिविक्रम म्हणतात, वामनावताराचं नाव त्रिविक्रम आहे, तेव्हा काय काय त्याचे अर्थ असतील बरं? तर हा साधा अर्थ कळला, 2 पावलं 3 पावलं, 3 पावलं टाकणारा तो त्रिविक्रम. पण बघा, त्रिविक्रम हा शब्द आपण सूर्यनारायणाला सुद्धा वापरतो. भागवताच्या बाहेर जाऊया तेव्हा उदय पावतो तेव्हा सूर्य प्रवास करतो, मध्याने स्थिर होतो तेव्हा एक स्थिती असते, आधी गती असते, नंतर स्थिती असते, आणि नंतर तो म्हणणं बरोबर नाही पण अधोगती खाली येत जातो. त्यात 12 तासामध्ये सूर्यनारायण आपल्याला जसा दिसतो, खरं तसं नाही आहे. पृथ्वी फिरते पण आपला तो समज आहे. पण आपल्याला असं वाटतं की सूर्य उगवतो, सूर्य माध्याने येतो, सूर्य मावळतो. आपण जर समुद्र किनारी असू किंवा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी असू तर दरीमध्ये जाणारा सूर्य, क्षणाक्षणाला तो असा म्हणजे मावळत जाणारा सूर्य समुद्राच्या पाण्यात किंवा दरीमध्ये बघण्यासारखा असतो. सूर्यास्त बघण्यासारखा असतो, तो सुद्धा त्रिविक्रम. पण भागवत जेव्हा त्रिविक्रम म्हणतात तेव्हा गीतेचा प्रभाव त्यांच्यावर आहे. आणि त्रिविक्रम म्हणजे त्रिगुण, सत्व, रज आणि तम. आता 3 पावलात ते कसे बसवायचे? तर सत्वगुण आणि रजोगुण आणि तमोगुण, यातले रजोगुण आणि तमोगुण एकाच ठिकाणी आहेत, ते म्हणजे आपली पृथ्वी. रजोगुण आणि तमोगुण एकाच ठिकाणी आहेत, ते म्हणजे पृथ्वी. आणि स्वर्गलोक किंवा सत्यलोक आहे तो एकाच गुणाचा आहे, तो म्हणजे सत्वगुण. म्हणजे त्रिविक्रम जर त्रिगुण मानले तर 2 पावलामध्येच त्रिगुण संपले. आणि भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये गुणातीत सांगितलेला आहे. त्रिगुणाच्या पलीकडे जो जातो तो गुणातीत म्हणजे त्रिविक्रम. कारण ते पाऊल कशावर ठेवलं तर मस्तकावर ठेवलं, किंवा बलिराजानं आपलं मस्तक दिलं. म्हणजे नवविधा भक्तीमध्ये जी शेवटची भक्ती श्रेष्ठ आहे, आत्मसमर्पणम, ती केली, असाही तात्विक अर्थ असू शकेल. त्रिविक्रम शब्दाचे आपण 3 अर्थ लक्षात घेतले. आता
वामनावतार दान मिळाल्या क्षणी आकाशाला भिडेल एवढा मोठा झाला. तर एका पावलामध्ये पृथ्वी, एका पावलामध्ये स्वर्ग. पाऊल केवढं मोठं पाहिजे? आपल्या भाषेत बोलायचं तर हत्तीचं पाऊल पाहिजे, तसं मोठं पाऊल पाहिजे ना. मग पाऊल मोठा असेल तर माणूस किती मोठा पाहिजे? मग भागवतकारांनी हे मोठेपण दोन प्रकारे दाखवले. एक, सगळ्या असुरांना कसं दिसलं आणि बलिराजाला आणि शुक्राचार्यांना कसं दिसलं. असुरांना दिसलं ते आपल्या भगवद्गीतेमध्ये 11 अध्याय जसा विभूती योग आहे तसं दिसलं. काय काय बघा, तर ही वामनावतार जाऊन विश्वमूर्ती झाली. त्याच्या जी पावलं होती चरणतल, त्याच्या खाली सगळं पाणी. चरणतल, त्याच्या खाली रसातल, पायापाशी पृथ्वी. नुसतं ऐकत चला, अद्भुत रस आहे. पायाखाली चरणतल, तिथं आता म्हटल्याप्रमाणे रसातल. पायापाशी पृथ्वी, पायाच्या म्हणजे चरणाच्या वरच्या पोटऱ्या असतात त्या ठिकाणी पर्वत, हृदयामध्ये धर्ममूर्ती, कंठामध्ये सामवेद, भुवयामध्ये विधी आणि निषेध. कशी कल्पकता आहे बघा. विधी म्हणजे चांगलं, निषेध म्हणजे वाईट. भुवया 2, विधी निषेध. पापण्यांच्या मध्ये दिवस रात्र. थोडी कल्पकता आहे. पापण्या मिटतात, पापण्या उघडतात. भगवंताचे पापण्या मिटतात, उघडतात, दिवस रात्र. पापण्या म्हणजे दिवस रात्र. आणि ललाटी, जसा आपण गंध लावतो तसा साक्षात सूर्यनारायण. एवढं विश्वरूप असुरांना दिसलं. आणि वेगळं विश्वरूप बलिराजाला आणि शुक्राचार्यांना दिसलं. ते काय बरं? तर ते विश्वरूप आत्ता सांगितलं तसं नव्हे, त्यांना साक्षात विष्णूच मोठ्या स्वरूपात दिसला. आणि बरोबर आहे, कुणाला दिसणार? शुक्राचार्यांना. कुणाला दिसणार आहे आता तिसऱ्या पावलानं? बलिराजाला. बाकीच्यांना दिसायचा काही मुद्दाच येत नाही ना. त्यांना दिसला, पण विभूती योग, भिन्न भिन्न रूपात, मोठं भव्य. पण विष्णू कसा दिसला ते वर्णन चांगलं केलंय. विष्णू बलिराजाला आणि शुक्राचार्यांना रणयोद्ध्यासारखा दिसला. आपल्या गीताधन मंडळाची जी बोधमूर्ती आहे, बरेचदा बोललोय बहुतेक, त्या बोधमूर्तीच्या हातामध्ये मुरली आहे का बघा. आपल्या गीताधन मंडळाचा कृष्ण मुरलीधर नाही. हे मुरलीधर आमचाच आहे, पण इथं मात्र मुरलीधर नाही. इथं आहे एका हातात शंख म्हणजे जागृती आणि एका हातात चक्र म्हणजे अन्यायाचा प्रतिकार. हे आपलं खास गीताधन मंडळाचं बोधचिन्ह आहे. तसं विष्णू कसा दिसला? योद्ध्याच्या वेशात. मग योद्धा कसा दिसला? तर त्याच्या हातात दोघांना दिसला. कोण कोण? बलिराजा आणि शुक्राचार्य. एका हातामध्ये फिरतं सुदर्शन चक्र, एका बाजूला खांद्याला शार्ंग रव नावाचं धनुष्य. काही जण म्हणतात ते शंकराचं आहे, पण शेवटी एकच आहे ना. तो धनुष्य कसं होतं? मेघाच्या गडगडाटासह. हे नुसतं धनुष्य नाही, मेघाचा गडगडाट तसं धनुष्य. हातामध्ये पांचजन्य शंख होता, तोच इथं आहे. पांचजन्य, पंचजन नावाचा असुर मारला. पंचजन नावाचा असुर मारला आणि तो असुरच नंतर शंख झाला, त्याचं नाव पांचजन्य. तसं कोल्हासुराला मारलं की कोल्हापूर होतं. तसं आहे पंचजन्य, पांचजन्य. त्याचा आवाज कसा? कल्पकता बघा. पावसाच्या धारा जशा पडतात तसा शंखाचा आवाज येतो. धनुष्याचा कसा? मेघनादासारखा. हातात गदा होती, तिचं नाव आहे कौमुदीकी. नंतर एक खड्ग होतं, ते विद्याधर. आणि पाठीला होता अक्षय भाता. आपले शिवाजी महाराज आयुष्यामध्ये एकदाच धनुष्यबाण घेतलेल्या अशा वेशामध्ये होते आणि ते
एक विशिष्ट खान आहे. त्या खानाला कोकणामधला रडतोंडीचा घाट आहे. त्या घाटामध्ये अडवताना बाबासाहेब पुरंदरेंचं महाराज का शिवभारत पुस्तक बघा. शिवाजी महाराजांचा पोशाख त्यावेळेला प्रभू रामचंद्रासारखा आहे. तर अन्य वेळा तलवारच आहे. पण कधीही त्यांनी धनुष्यबाण पण वापरलाय तसा. नाही तर कृष्ण म्हणजे जरूर सुदर्शन चक्र ना. पण आता सांगितलं रूप कुणाला दिसलं? एक रूप दिसलं शुक्राचार्यांना आणि बलिराजाला. मगाशी विश्वरूप दर्शन झाल्यानंतर सगळे आमचे आसूर भयभीत झाले आणि मूर्छित झाले. पण थोड्या वेळानं भयही कमी झालं आणि मूर्छाही हटली. आणि मग ते एकमेकांमध्ये म्हणायला लागले. भागवतकार सांगतात की अरे हा तर विष्णू आहे. यानंच मायावी रूप घेऊन आपल्याला अमृत मंथनाच्या वेळी फसवलं होतं. आणि तोच विष्णू आता वामनाच्या अवतारामध्ये आलाय. आणि तुमचं किती छान आहे बघा. आमचा बलिराजा यज्ञ करतोय. त्यासाठी यज्ञ दीक्षा घेतली आहे. आणि यज्ञ दीक्षा घेतली असेल तर हातात तलवार धरता येत नाही, जे लढाई करता येत नाही. अशी वेळ साधून आमचा नायक अडकलाय. अशी वेळ साधून हा विष्णू आलाय. मग आता आपण तरी लढलं पाहिजे म्हणून सगळे दैत्य अगदी जीव खाऊन या एकट्या विष्णू म्हणजे वामनावताराशी लढायला गेले. पण भागवतकार सांगतात परिणाम एकच झाला. अगोदर तो विष्णू आणि दुसरं हे जे दैत्य होते त्यांना कोणी नेतृत्वच नव्हतं, नायकच नव्हतं. कुठल्या बाजून जायचं, काय लढायचं, रणनीती काय, कशाचा काही पत्ता नाही. नायकहीन सेना असली तर काही उपयोग नसतो. एका दिशेने जाणारी सेना असायला पाहिजे. रणनीती ती नव्हतीच इथं. कारण ते पराभूत झाले, मागं पडले. आणि दुर्दैवानं या आमच्या बलिराजानं पातक केलं होतं. ते दुर्वाज्ञा भंगाचं केलं होतं. अहंकाराचा बळी झाला होता. आणि म्हणून भागवतकार सांगतात की बलिराजा आता दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये सापडला. आणि विशेष गोष्ट घडली. आठवतं का बघा. जेव्हा विष्णूला भेटायला सगळे देव गेले होते, स्वर्गच्युत झालेले, तेव्हा विष्णू म्हणाला होता बलिराजाच्या हातून काहीतरी चूक व्हायला पाहिजे म्हणजे मी त्याला शिक्षा करू शकेन. ती वेळ बरोबर आली. कारण शुक्राचार्यांनी नुसती संजीवनी विद्याच नव्हे तर आयुष्यभराचं आपलं जे ब्रह्म तेज होतं ते विष्णूच्या विरुद्ध बलिराजाला दिलेलं होतं. आता वचनभंग करायला नको म्हणून दुर्वाज्ञाभंग केला. परिणामी गुरुन दिलं ब्रह्मतेज हरपलं. अमावास्येचा चंद्र झाला, पौर्णिमेचा नाही. आणि जी स्वतःची त्याची शक्ती होती तीही त्याला सोडून गेली. खरं तर तो स्थिर बुद्धी होता, उदार कीर्ती होता, ऐश्वर्यवंत होता. पण सगळं संपलं. आणि विष्णूवर आल्या गरुडानं वरून पाश फेकून याच्या भाषेत साखळदंड बलिराजाला कैदी बनवलं. बलिराजाच्या लक्षात आलं आपलं सगळं चुकलं. गुरुनं सांगितलं होतं दान धर्म करू नको, आपण दान धर्म करायला गेलो. विष्णू आहे म्हणून सांगितलं तर आपण अहंकारानं म्हटलं विष्णू हीन दीन झाला आणि माझ्या दाराशी आला, केवढा मी मोठा. त्या सगळ्याचा परिणाम आपण आता भोगतो आहोत असं त्याच्या लक्षात आलं. पण तरी बलिराजाने हिंमत एकवटली. शेवटी तो प्रल्हादाचा नातू आहे. हिंमत एकवटली, काही दाखवलं नाही. आपली चूक झाली हे गिळंकृत केलं. आणि हास्य मुद्रेनं तो म्हणाला तुला 3 पावलं जमिनी दान दिली होती, 2 पावलं ठेवून झाली. आता 3रं पाऊल ठेवायला ना सत्य लोक, ना स्वर्ग लोक, ना पृथ्वी लोक, काहीच नाही. आता तुझं पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. ही विलक्षण गोष्ट आहे. एक शब्द येणार आहे, तो ऐकला की तुम्ही थरारून जाणार आहे. इथे शब्द जन्मास येणार आहे भागवतकारांच्या लेखणीतून, जो मराठीत आहे, संस्कृतमध्ये आहे. थोड्या वेळाने बलिराजानं फार मोठी गोष्ट केली.
मगाशी म्हटल्याप्रमाणे नवविधा भक्तीतलं आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण, मस्तक शंकराला अर्पण करणं. आपले शिवछत्रपती कशा एका भूमिकेत होते, तशा भूमिकेमध्ये बलिराजा गेलाय. एक विलक्षण गोष्ट आहे. आणि मग त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवलं. पुढचं आधी सांगतो. विष्णूचं पाऊल एवढं भारयुक्त होतं की बलिराजा या जमिनीवरून, स्वर्गावरून, पृथ्वीवरून खाली गेला. आणि आपण असं मानतो की पाताळ लोक म्हणजे समुद्र, पण ध्यानात घ्या, समुद्र म्हणजे रसातल. रसा म्हणजे पृथ्वी, तिचा तळ म्हणजे डोळ्याला दिसतो तो समुद्र. त्या समुद्राच्या खाली, या सप्त समुद्रांच्या खाली आणखी काही पाण्याची दुनिया आहे जी आपल्याला माहिती नाही आहे. त्याला पाताळ लोक म्हणतात. आपण काय करतो, समुद्रालाच पाताळ लोक, पाणबुडी पाताळात गेलो असं नाहीये. त्याच्या खाली पाताळ लोक आहे आणि हे त्रैलोक आहे. तो लोक आहे पाताळ, समुद्राच्या पाण्याच्या खाली. काय तिथे आहे माहिती नाही, आपण काय बघितलं नाहीये. वर स्वर्ग लोक आहे आणि आपला पृथ्वी लोक आहे, पण हा त्रैलोक. आणि असणार तुम्हाला, मला माहिती आहे की आपला सूर्य, आपली पृथ्वी, आपले चंद्रमंगळ हे फक्त आपलं आहे. ही आपली सूर्यमाला आहे. पण ब्रह्मांड ज्याला म्हणतात त्याच्या असंख्य सूर्यमाला आहे. असंख्य, अगणित सूर्यमाला आहे. आणि त्या सगळ्याचा वेध घेणारा परमात्मा आहे. आणि तो आमच्या ऋषीमुनींना कळला. हे वैशिष्ट्य आहे. आत्मा नैनम चिंतन शस्त्र, आणि आम्हाला कळलं ब्रह्मांड. मग बलिराजाचं हे रूप बघून विष्णूला सुद्धा आनंद झाला. आणि विष्णू म्हणाला, बलिराजा, अरे तू केवढी मोठी गोष्ट केलीस. दानधर्म करण्यामध्ये तू आत्मसमर्पण केलंस. आणि असं तू समर्पण केलंस. आता शब्द बघा, उच्चतम ध्येयासाठी, उच्चतम तरनैतम, उच्चतम ध्येयासाठी आपले प्राण देणारं जे दान असेल त्याला यापुढं बलिदान म्हटलं जाईल. हा अर्थ मी जे थराने म्हटलं ते यासाठी. बलिराजाचं दान संस्कृत आणि मराठी भाषेत एक शब्दप्रयोग घेत झालं, बलिदान. सगळ्यात मोठं दान एवढंच नव्हे, प्राणाचं दान. भगतसिंगांनी काय केलं, बलिदान. स्वातंत्र्यवीर सावरकर आंदोलनामध्ये काय करायच्या क्षमतेत होते, बलिदान. बलीचं दान अर्थ गेलाच आता. आता भगतसिंग आणि बलीचा संबंध काय. पण बलिदान हे आता विशेष नाम राहिलं नाही, विशेषण झालं. बलिराजा नावाचा एक ऐतिहासिक पुरुष आहे, त्यानं दान केलं ते बलिदान. पण आता विशेष नाम नाही आहे, आता विशेषण आहे. आपल्याला बलिराजाने एक संज्ञा दिली आहे, हौतात्म्य. देवासमोर भंडाऱ्यासारखं, हळद पूड सारखं, गुलालासारखं आपलं आयुष्य उधळणं ही गोष्ट सोपी नाही आहे. जेव्हा सावरकर मरणाला निमंत्रण देतात, ये मृत्यू ये मृत्यू, भगवती स्वतंत्रतेचा जय जयकार करतात. 60 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा असेल तर बारी बाबाला सांगतात. जेव्हा तो 1910 मध्ये म्हणाला की 50 वर्ष झाल्यानंतर 1960 मध्ये, तेव्हा म्हणाला 1910 मध्ये 50 वर्ष झाल्यानंतर 1960 मध्ये दयाळू इंग्रज सरकार तुम्हाला सोडेल. तर सावरकर म्हणाले, तोपर्यंत भारतात दयाळू इंग्रजांचं राज्य तरी राहील का. आणि राहिलं का. 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला, द्विभाषिक संपलं, भाषावर प्रांत रचना झाली, स्वातंत्र्य 47 ला मिळालं. उरला बारी बाबा. हे दिसणं तर बलिदानाची क्षमता असते. हे ध्यानामध्ये घेतलं की बलिराजाने काय केलं ते आपल्या लक्षामध्ये येतं. आणि मग प्रसन्न झालेल्या विष्णूने सांगितलं की अरे, सगळा जो पाताल लोक आहे ना, त्यातलं रसातल मी आता सांगितलं तुम्हाला, त्याच्या खाली एक सुतल आहे. तल शब्द कायम आहे, तळ. एक सुतल आहे
ते विश्वकर्म्यानं निर्माण केलेलं आहे, ते स्वर्गाहून श्रेष्ठ आहे. तिथं तू राजा म्हणून जा, तिथं इंद्रही प्रवेश करू शकणार नाही. तिथं तू अपराजित असशील. आणि बलिदाना म्हणजे बलीनं केलेल्या दानाची म्हणजे बलिदानाची विष्णूला काय किंमत आहे बघा. तशी राष्ट्राला किंमत असायला पाहिजे बलिदानाची. की विष्णू भगवान म्हणतायत, तू ज्या ठिकाणी राज्य करशील त्या राजवाड्याच्या दरवाजात अष्टप्रहर मी द्वारपाल म्हणून उभा राहील. बलिराजा जिंकलाच की एका अर्थाने. आणि हे सगळं श्लोकामध्ये आहे. मी सांगतोय, कोणी भाष्यकार सांगतोय असं नाही आहे. श्लोक बघा. विष्णू म्हणतो बलिराजाला, नित्यम द्रष्टसी माम तत्र गदा पाण अवस्थितम. नित्यम द्रक्षसी, अरे तू रोज पाहशील, माम मला, कसा, गदाधारी, अवस्थितम. अवस्थितम म्हणजे दोन पायावर उभा वॉचमन असतो तसा. गदाधारी मी अवस्थितम, नुसतं स्थितम नाही, अवस्थितम. गदाधारी मला तू पाहशील. मद दर्शन, माझं दर्शन तुला होईल. आणि छान शब्द वापरलाय, अरे प्रल्हादाला प्रल्हाद झाला, तुला महाल्लाद होईल. भागवतकरांची जादू बघा. आपण आल्हाद शब्द वापरतो, तोही संस्कृतमध्ये आ उपसर्ग लागू नाही. आनंद या अर्थी शब्द फक्त एक आहे, ल्हाद. ल ला हा आणि द आपला उच्चारायला कठीण आहे म्हणून आपण प्रल्हाद म्हणतो. पण प्रल्हाद म्हणजे प्रकर्षेण ल्हादः, तसं महत्, महाल्हाद. म्हणजे बघा, प्रल्हाद आजोबांचं नाव आणि बलिराजाचं नाव काय, महाल्हाद. आता घेत नाही आपण, पण घ्यायला पाहिजे ना. या श्लोकात म्हटलंय, नित्यम द्रष्टसी माम तत्र गदाम पाणी अवस्थितम मद दर्शनम महाल्हाद. अरे प्रल्हादाला प्रल्हाद मिळाला, पण माझ्या दर्शनाचा महाल्हाद मात्र तुला मिळेल. आणि भागवतकार किती गीता पचवूनच लिहायला बसलेत बघा. कसा आहेस तू, ध्वस्त कर्म बंधनम. ज्याचा कर्मरूपात सिद्धांत म्हणजे पुनर्जन्म टळलाय, त्याला मोक्ष मिळालाय. ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त झाले, कर्म निबंधन. ही सगळी गीतेची भाषा आहे. 18 अध्यायामध्ये भगवान हेच सांगताय. लोकमान्यांच्या भाषेत निष्काम कर्मयोग. अरे कर्मयोग केलास की कर्माचं बंधन चिटकेल असं वाटतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. नाही, कर्मध्वंस. निष्काम कर्म केलं की कर्म चिकटतच नाही. कर्माचं निष्कर्म होतं, म्हणजे अकर्म होतं, म्हणजे कर्म करून न केल्यासारखं होतं. ही गीता आहे. आणि भागवत तो शब्द वापरतं, ध्वस्त कर्म निबंधनम. अशा तऱ्हेनं बलिराजाचा पराक्रम आपल्याला कळला. आता बलिराजाचा पराक्रम कळल्यानंतर तुमची गोष्ट बहुतांश तुम्हाला माहिती आहे. फक्त भागवतकारांनी कशी केली आहे ती बघा. पहिली गोष्ट अशी की मनुचा मासा आपल्याकडे आला. आपल्याकडे दुर्दैवानं मनुस्मृती लिहिणारा मनु एवढाच लोकांना माहिती आहे. पण मनु शब्दाचा अर्थ युग असा आहे. युग 4 तर आहेतच, पण अन्य युग पण असतात. त्या युगाची जी धारणा करतो, मनु जो घडवतो, तो युगांतर घडवतो, मन्वंतर घडवतो. तसा एक मनुस्मृती लिहिणारा मनु होता. तो राजर्षी होता, तो क्षत्रिय होता, तो ब्राह्मण नव्हता. आणि त्यानं जसं आर्य चाणक्याने अर्थशास्त्र लिहिलंय, तसं त्या मनु नावाच्या राजानं एक स्मृती लिहिली, ज्याचं नाव आहे मनुस्मृती. त्याच्यामध्ये वाईट गोष्टी काही आहेत, म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. स्त्रियांच्यावर बंधन आहे, अतिशूद्राची भाषा आहे, अस्पृश्यतेचा संदर्भ आहे, हे आहे. पण याच्यात काही चांगल्या गोष्टी पण आहेत. आपण त्या चांगल्या गोष्टी कधी वाचतच नाही. ग्रंथ जर असेल तर आपण तो वाचला पाहिजे. वाईट गोष्टी काढूनच टाकल्या पाहिजेत. आज आपण काढून टाकल्या.
आज आपण मनुस्मृती मानत नाही, आज आपण 1950ला स्वीकारलेली भीमस्मृती मानतो. मी अगदी अभिमानानं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आम्ही भीमस्मृती मानतो. सगळे मानतो, आपण गीता धर्मातले प्रत्येक जण भीमस्मृती मानतो. कारण भीमराव आंबेडकर हे 20व्या शतकातले खरे ब्राह्मण होते असं आचार्य अत्र्यांनी म्हटलेलं आहे. आचार्य अत्र्यांनी मराठी माणसे मराठी मनी नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये आंबेडकरांच्या लिहिताना छाती ठोकपणे अत्र्यांनी सांगितलं की आपल्याला प्रश्नच येत नाही की 20व्या शतकातला अध्ययन अध्यापन करणारा खरा ब्राह्मण मला एकच माहिती आहे, ते म्हणजे भीमराव आंबेडकर. तर आपण सगळे भीमस्मृती मानणारे संविधानाचे रक्षक आहोत. मात्र आजच्या संविधानाचं रक्षण करताना भागवतामध्ये अन्य कोणी मनू आहेत का राजर्षी मनू शिवाय, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला आता एका मनूचं मी नाव सांगणार आहे की त्याचं गेल्या जन्मातलं नाव अग्निदेव होतं, या जन्मातलं नाव सत्यव्रत आहे. आणि तो जो मनू आहे त्याचा मासा मी तुम्हाला दाखवणार आहे. काय काय म्हटलं लक्षात घ्या. मनूचा मासा शब्द उच्चारल्याबरोबर राजर्षी मनू, अस्पृश्यतेचं पोषण करणारा मनू आणि त्याचा मासा असं आपल्या डोक्यामध्ये येतं. हे साप चूक आहे. आधार काय? भागवताचा 8म स्कंद शेवट कोणी वाचू शकतो. आता मी सांगितलं आधीचा जन्म अग्निव्रत अग्निदेव, आत्ताचा जन्म सत्यव्रत. आणि त्या सत्यव्रताला भगवंतानं पहिला अवतार जो मत्स्यावतार घेतला, त्या मत्स्यावतारानं सांगितलं की आता जलप्रलय होणार आहे, यानंतर जे नवं जग निर्माण करायचंय, थोड्या वेळाने काय काय जगात ते सांगतो, नवं जग निर्माण करायचंय, त्या नव्या जगाचा म्हणजे मनूचा तू मनवंतर करता सत्यव्रत आहेस. म्हणून उद्या जर तुम्ही आपल्याला मनूचा मासा म्हटलं तर तो मनुस्मृतीवाल्या मनूचा नाही, तर भागवतामध्ये सत्यव्रत नावही सुंदर आहे, सत्यव्रत त्याचा. आता पुढची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा सत्यव्रत मूळचा अग्निदेव कृतमाला नावाच्या नदीमध्ये एकदा सूर्याला अर्घ्य देत असताना त्याच्या ओझरीमध्ये एक छोटा मासा आला आणि तो मासा भगवंताचाच अवतार असल्यामुळं तुमच्या मायासारखं माणसाच्या भाषेत बोलायला लागला. तो म्हणायला लागला, तुझ्या ओझरीत आलोय सत्यव्रत मनूच्या, आता मला ओझरीतून पुन्हा पाण्यात सोडू नकोस, कारण मी फार छोटा आहे, मला बाकीच्या माशांचं भय वाटतं. जीवो जीवस्य जीवनम, ते मासे मला खाऊन टाकतील. आता सत्यव्रत ऋषी आहे, दयाळू आहे, तो मला ठीक आहे, तुला मी घेऊन जातो. घेऊन आला, काठावर कमंडलू होता, त्या कमंडलूमध्ये माशाला ठेवलं आणि घरी आणलं. 1-2 दिवस गेले, विसरून गेला. पण दुसऱ्या दिवशी कमंडलू हातात घेऊन जायला जेव्हा आलो, कमंडलू हालायला लागला. कारण आतला मासा जो बोटा एवढा होता तो विती एवढा झाला, नंतर फुटा एवढा झाला, नंतर 3 फूट म्हणजे मीटर एवढा झाला. असंच सगळं आहे. आता गोष्ट तुम्हाला माहिती आहे आणि क्रमाने आपण बघत जाऊया. मग काय काय घडलं बरं, एक मिनिट. प्रथम कमंडलूमध्ये आश्रमात आला, कमंडलू नंतर रांजणात ठेवलं, वाढतच चालला. रांजणानंतर सरोवरामध्ये ठेवलं, नंतर नदीच्या खोल डोहामध्ये ठेवलं, शेवटी समुद्रात दिलं. समुद्रात सोडताना सुद्धा तो दीनवाणेपणे म्हणायला लागला, मासा, अरे समुद्रात मगरी असतात, त्या मगरी मला खातील. तेव्हा मात्र ओंजळीतला मासा समुद्रात जायला घाबरायला लागला, इतका मोठा झाला. तेव्हा त्याला सत्यव्रत मनून विचारलं, महाराज तुम्ही आहात तरी कोण? इतके दिवस तुम्हाला विचारलं नव्हतं, अतिथी देवो भव म्हणून, पण आहात तरी कोण? बघता बघता तुम्ही वाढत चाललाय. तेव्हा त्याने सांगितलं, मी विष्णू आहे आणि माझा मत्स्य अवतार आहे. का बरं?
तर ब्रह्मदेवाला आता भागवत करणार तुम्हाला मला बरं वाटावून सांगतात, ब्रह्मदेवाला आता निद्रा येते आहे. ही जर गंमत आहे. फक्त निद्रा येताना त्याला जांभई येणार आहे. त्या जांभईमधून वेद बाहेर पडणार आहे आणि ते वेद सगळे दैत्य चोरणार आहे. आता हे सगळे रंजक केले तुमच्या लक्षात येईल, जांभई वगैरे. पण आपण एवढं लक्षात घेऊया की कल्पांती वेद वाङ्मय वाचलं पाहिजे, कारण वेद आपलं पहिलं आहे. ऋग्वेद यजुर्वेद ते वेद, आणि ते वेद वाङ्मय जुन्या काळात छापील नव्हतं. पिढ्याने पिढ्या आपल्याकडे ते पाठ ठेवलंय, कंठस्थ. आजच्यासारखं रेकॉर्डिंग नव्हतं. ध्यानात घ्या. आणि मात्रेची चूक नाही आहे, एका मात्रेची. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पिढ्या खर्च पडल्या. किती पिढ्या आपल्या मागं ऋग्वेद, आजच्या मागं 8,000 म्हणजे 10,000. अलीकडं इंग्रज आल्यानंतर आपण वेद छापायला लागलोय, शिळा प्रेस वगैरे आल्यानंतर. म्हणजे 6,000-7,000, 8,000, 8,000-9,000, 1,000 किती माणसांच्या पिढ्या झाल्या. तेवढ्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत वेद वाङ्मय पाठ ठेवलंय, कंठस्थ. आपण गीता कथन पाठ 700 श्लोक, 700 श्लोक. आणि त्या ऋग्वेदात 10,000 श्लोक आहेत. 700, 10,000 अधिकच आहे. आता लक्षात येत आहे. ते वेद या प्रलयात बुडणार म्हणून मनुची खटपट चालली आहे आणि माशाची खटपट चालली. मग मासा म्हणाला, आता जांभे वगैरे सोडून द्या. मासा म्हणाला थोड्या दिवसामध्ये समुद्राला उधाण येणार आहे, ओहोटी भरती. पण समुद्र बिचारा कधी आपली मर्यादा सोडत नाही. काय वादळ बिदळ आलं तरच, पण सांगतो आधी, म्हणजे आपल्याला कळतं. आणि म्हणून शहाण्या माणसांनी जमिनीचं भरती लक्षात घेऊन घर बांधायचं असतं. ती प्रसिद्ध वाक्य तुमच्या लक्षात येईल की समुद्र सांगत असतो, मी पुन्हा येणार आहे. समुद्र सांगत असतो, मी पुन्हा येणार आहे. असा जो समुद्र आहे, तो समुद्र या ठिकाणी ठामपणे सांगतोय उधाण येणार. मत्स्य सांगतोय त्या उधाणावस्थेमध्ये तूच एकटा शिल्लक राहणार आहेस, तर तू तपश्चर्या सुरू कर. कशी तपश्चर्या बरं? तर त्या नदीच्या काठी मृगाजीने घालून त्याची टोकं पूर्व दिशे, किती गणित आहे बघा, त्याची टोकं पूर्व दिशेला करून तुझा चेहरा मात्र ईशान्य दिशेला करून, ईशान्य, ईश, ईश्वर. आपल्या घरात सुद्धा ईशान्य दिशा ईश्वराची असते. तिकडे बघून तू तपश्चर्या सुरू कर. सगळं पाणी येईल, तूही पाण्यामध्ये बुडत जाशील. पण मी सांगतो तेवढ्या गोष्टी बरोबर घेऊन तू तयारीत राहा. त्या पाण्यातून एक नौका येईल, त्या नौकेमध्ये या गोष्टी ठेव, स्वतः बस. ती नौका पाण्यावर डळमळायला लागेल, तेव्हा एक मासा म्हणून मी येईल. बरोबर वासुकी साप ठेव, कारण तो समुद्र मंथनापासून आहे. आणि तुझी नौका, मी मत्स्य जो आहे त्याला एक शृंग असेल. माशाला कधी शृंग नसतं, पण मला असेल. त्या शृंगाला नौका बांध आणि समुद्राच्या पैल तीराला जा. जे नवजग निर्माण होईल त्याचा तू मनू असशील. आता बरोबर काय काय घे. फार महत्वाची गोष्ट भागवतकार आपल्याला सांगतायत. म्हणजे खरंच भागवतकारांचं कौतुक केलं पाहिजे. तू तुझ्या बरोबर जमतील तेवढ्या वनस्पती घे, जमतील तेवढी शेतीमध्ये टाकायची कृषी बीज घे, सप्तर्षी घे आकाशातले, आणि वेद पठण करणारे ऋषी घे. हे लिहिलं या ठिकाणी. वेद पठण करणारे ऋषी आणि सप्तर्षी, म्हणजे गीतेच्या भाषेमध्ये आध्यात्मिक, पारमार्थिक, निश्रेयस. आणि अभ्युदय कशामध्ये आहे? जमतील तेवढ्या वनस्पती घे. पण काही वनस्पतीची बीज नसतात हो, वनस्पतीच लावायला लागते ना. म्हणून वनस्पती घे आणि कृषी बीज घे. इसवी सन पूर्व 1000 प्रलय येणार असेल तर कृषीची काळजी होती, हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून आपला देश शेती प्रधान आहे.
सगळं बुडलं तर चालेल, पण कृषी बुडून चालणार नाही, हे भागवतकार आपल्याला सांगताय. आणि वेद वेद पठण करणाऱ्या ऋषी, आजच्या रेकॉर्ड्स नव्हत्या, मोबाईल नव्हता, बरं होतं त्यावेळेला. तर हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर ते ऋषी जे होते त्या ऋषी वेद पठण केल्यानं बरोबर आहे. तसंच घडलं. उधाणावस्था आली, दिशा सुद्धा कळेना, ध्रुवतारा सापडेना. वर्णन छान आहे सगळं. फक्त पाणी पाणी आणि पाणी असं झालं. आपण पुणेकरांनी 1961 मध्ये अनुभव घेतलाय पाणीशेताचा. मी तर इथं नव्हतो, पण पुणेकरांनी घेतलेला आहे. पाणी पाणी आणि पाणी. अशा वेळेला जर लक्षामध्ये घेतलं तर प्रलय काय असेल. आणि बघा तुम्ही भागवतात किती सुंदर वर्णन केले. लाटा कशा आल्या, जमीन कशी दिशेनशी झाली, दिशा कशा भोवंडायला लागल्या. भागवतकार कवी आहे आणि ते सगळं वर्णन करून खरंच मग मासा आला, वासुकीचा फास टाकला आणि तो बैल तीराला लागला. शेवट ऐका. आणि बैल तीराला लागल्यानंतर भगवंतांनी सत्यव्रताला सांगितलं, मूळचं नाव त्याचं अग्निदेव असं आहे, तू आता मनु होशील, तू आता नवं सुरू करायचंय. खरंच मी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक करून घेतला आणि ते छत्रपती झाले. ही तशी घटना किती साधी आहे बरं. काय झालं, राज्याभिषेक झाला, पण त्याच्या आधी 1000 वर्ष हिंदूंना राजाच नव्हता. 1000 वर्ष. चंद्रगुप्तानंतर इसवी सन पूर्व 300 नंतर 1000, 1200, 2000 वर्ष हिंदूंना राजाच नाही. त्या हिंदूंचा राजा म्हणजे छत्रपती झाला. आणि छत्रपती हा एक संज्ञा निर्माण झाली. म्हणून संभाजी राजांनी छावाहून आत्मबलिदान केल्यानंतरही छत्रपतीसाठी संताजी, धनाजी, तारा राणी झुंजले. आणि छावा चित्रपट बघितला नसेल तर एकदा बघा. त्यातलं शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. औरंगजेबाला जेव्हा कळलं की एकाच छत्रपतीला मी त्रास देतोय, पण नवा छत्रपती राजाराम म्हणजे राम राजा रायगडावर जन्मास आलेला आहे. छत्रपती कधी संपत नाही, हिंदूही कधी संपणार नाही, सनातन धर्मही कधी संपणार नाही. आणि कुंभमेळ्याची तुम्ही चेष्टा केली तरी कुंभमेळाही संपणार नाही. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर भागवतकार ते सांगतायत की प्रत्येक प्रलयानंतर नवा मनु जन्मास येणार. तर आमचा धर्म सनातन आहे. सनातन शब्दाचा अर्थ की जे आद्य आहे, पहिला आहे आणि नित्य नूतन आहे. जगातली अशी काही गोष्ट मला सांगा जी शिळी होत नाही. एक सूर्य शिळा होत नाही. त्याला सूर्य कधी शिळा. आणि आमचा हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म कधी शिळा होत नाही. तो नाव बदलून येतो. कधी बौद्ध धर्म म्हणून येतो, कधी जैन धर्म म्हणून येतो, कधी नवभागवत म्हणून येतो, कधी वारकरी म्हणून येतो, कधी वीरशैव म्हणून येतो, कधी शीख म्हणून येतो, पण येतोच. तो आमचा हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म हा भागवत धर्म आहे. आता ऐका शेवट. त्या काठाला लागल्यानंतर त्या मत्स्यावतारानं, आता ही श्रद्धा आहे, सत्यव्रताच्या हातात एक पुराण दिलं. त्या पुराणाचं नाव मत्स्य पुराण. आपली जी 18 पुराणं आहेत त्या 18 पुराणामध्ये मत्स्य पुराण हे प्रलयानंतर नवी दुनिया कशी निर्माण करायची याचं माहिती देणारं पुराण. त्यातलं एक म्हणजे भागवत पुराण आपण शिकतो, जे सर्वश्रेष्ठ आहे. शेवट मागं आपण बोललो होतो, पण आठवणीसाठी ऐका. पुराण एकंदर 18 आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात लहान पुराण वामन पुराण आहे, सगळ्यात लहान. पण जाता जाता ऐका, त्या सगळ्यात लहान वामन पुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. सगळ्यात लहान वामन अवतार. आणि सगळ्यात मोठं पुराण जे आहे ते स्कंद पुराण आहे. त्याच्यामध्ये 81,000 श्लोक आहेत. गीतेत 700 आहेत. 81,000 आहेत म्हणजे आहेत. ग्रंथालयामध्ये पुस्तक मिळतं, सांगोवांगीच्या गोष्टी नाही. एवढं सुचणं आणि लिहिणं, त्याला बुद्धी पण पाहिजे आणि कष्टही पाहिजे.
18 पुराणाची नावं जातात ऐकूया. मन सुरू होणारी 2 पुराण आहेत. मन सुरू होणारी एक मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण, असंच लक्षात ठेवायचं. मन सुरू होणारी 2. नंतर भन सुरू होणारी 2 पुराण आहेत. एक भविष्य पुराण आणि आपण अभ्यासतोय ते भागवत पुराण. नंतर ब्रह्म सुरू होणारे 3 पुराण आहेत. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. नंतर वन सुरू होणारी 4 पुराण आहेत. वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. अशी जी होतात ही 11 4 अक्षरात लक्षात ठेवता येतात. म, भ, व आणि ब्र. पण बाकीचे मात्र लक्षातच ठेवावे लागतात. ते 7 आहेत. अग्निपुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कूर्म पुराण आणि सगळ्यात महाकाय शंकराचाच मुलगा येतो कार्तिकेय, स्कंद पुराण. श्लोक संख्या कमीत कमी 81,000. एवढा भागवत पुराणाचा ठेवा संस्कृत श्लोकामध्ये तुमच्या माझ्यापाशी आहे. आणि एक भागवत पुराण आपण शिकतोय चातुर्मासापासून तर किती दिवस चालले तुम्ही बघताय. हा एक ज्ञानकोश आहे. असे 18 ज्ञानकोश आपल्यापाशी आहेत. आणि हे सगळे अरबस्थानातून अरब येण्याच्या पूर्वी आणि इंग्रज येण्याच्या पूर्वी आपल्याकडे होते. सनातन सनातन का आपण म्हणतो ही वाङ्मयीन पावती आहे. थांबूया. या निमित्तानं आपण 8वा स्कंद पुरा केलाय. आता येत्या शनिवारी 9व्या स्कंदाला सुरुवात करू आणि वाट बघा 10वा स्कंद श्रीकृष्णाचा आहे. पण जाता जाता सांगतो त्या 9व्या स्कंदामध्ये रोज 2 राम आपल्याला भेटणार आहेत. एक प्रभू रामचंद्र आणि परशुराम. कारण कृष्ण यायच्या पूर्वी रामाने यावंच लागतं. तर राम 9व्या स्कंदामध्ये येणार आहे आणि कृष्ण 10म स्कंदामध्ये येणार. थांबूया. गीतेची अर्थ